तुमची संख्या जास्त आहे त्यासाठी सांगा. म्हणजे आजच्या तरुणी टी शर्ट घालतात आणि त्यांना पदर नाही आहे. पदर नसलेल्या तिला मातृत्वाच्या भावना कमी आहेत म्हणून एक व्हॉट्सअप सातत्यानं फिरतं. दर 15 दिवसानंतर नव्यानं ते येते. बघा तुम्हाला आठवत असेल तर. हे खरं आहे का? म्हणजे मातृत्वाची गोष्ट खूप वेगळी आहे, खूप चांगली आहे, त्याच्यापेक्षा उन्नत आहे. तुम्ही दिसणाऱ्या कपड्याकडे वगैरे न सांगता आज कित्येक मंदिरासमोर बॅनर लावलेले आहेत. आमच्या देवळात यायचं असेल तर स्त्रियांनी याव कपडे घातले पाहिजेत, स्त्रियांनी सारच कपडे घातले पाहिजेत. माझी मुलगी जीन्स वापरते, का प्रॉब्लेम आहे तुला? ती मंदिर नाकारते ना, तिच्यात सांगितली घ्या नाही बाबा तू असं का, मी काय ड्रेस बदलत नाही, तुझ्या मंदिरात मी येत नाही. आज ही व्यवस्था तुम्हाला मॉनिटर करू पाहते. संस्कार कसे असायला पाहिजे, ती काय कपडे घालते हे महत्वाचे नाही आहे. चंद्रवीर जर आला, पिलू पप्पा काय करायले, काका ते बाहेर गेलेत, या तुम्ही या, तुम्हाला चहा देऊ का, ती कोणते कपडे घातली हे माझ्यासाठी महत्वाचं राहणार नाही आहे. माझ्या मित्राची मुलगी, माझ्या शेजारीची मुलगी मला कसं पाहते, मला कसं ट्रीट करते, माझ्याकडं कोणत्या नजरेनं पाहते, ते जास्त माझ्यासाठी महत्वाचं असणार आहे. किंबहुना ती 9 वारी साबण घालून पप्पा कुठे गेले, इलो म्हणायचं म्हणली की संपला विषय. हो रे रील रे, ते नाहीत आमचे बाबा आले घरात, कडी लावली आत खाट, विषय संपला. असं नाही व्हायला पाहिजे. ती कोणते कपडे घातली हे जास्त महत्वाचं नाही आहे, ते तुमच्याशी वागते कसं ते महत्वाचं आहे. तेच बसवानाने सांगितलं, नुडीगरे मुक्तीनं हार दंती रवी. कसं बोलायला पाहिजे तुम्ही. या बसा म्हणलं तर तुमची जमीन झिजते का म्हणतात बसवांना. या बसा जर म्हणलं तुम्ही, तुमची जमीन झिजते का, ग्लासभर पाणी देऊ म्हणलं तर तुमचं पाणी अडून जातं का, बसवांना सांगतात. बसवांना बोलायला कसं पाहिजे, भाषा कशी असायला पाहिजे ते सांगताना सांगतात, ನುಡಿದರೆ ಮುತ್ತಿನ ಹಾರದಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಸ್ಫಟಿಕದ ಶಲಾಕೆಯಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ लिंग मेच्छे अवूदवू एनಬೇಕು. म्हणजे लिंग सुद्धा साक्षात ईश्वर सुद्धा म्हटलं पाहिजे. यस बरोबर आहे तुझं, असंच वागायला पाहिजे. शरणांनी नुडिदंते नडे, बोले तैसा चाले नव्हे तर चाले तेच बोले, आधी कृती करायला पाहिजे तू, नंतर ते वाद, ते बरोबर आहे. फक्त शरणांची व्याख्या करत असताना सिद्धरामेश्वरांनी एक वचन सांगितलं, वेदांतिकरण ते ज्ञानबद्ध राहिला. आमचे शरण कसे आहेत, वेदांतीप्रमाणे ज्ञानबद्ध नाही आहेत, मुनींप्रमाणे क्रियाबद्ध नाही आहेत. म्हणजे क्रियाबद्ध म्हणजे हठयोगी असायचे, ते 15 दिवस उपाशी आहे, हिमालयात गेला, एका पायावर थांबला, तपश्चर्या केला, पाण्यात गेला, इथपर्यंत थांबला आणि त्यांनी साधना केली. अशी साधना, अशी क्रियाबद्ध नाही आहेत शरण. शरणारू ज्ञान क्रियाच्या पलीकडचे आहेत, कारण ते दैनंदिन कामामध्ये ईश्वर पाहणारे आहेत. बसवांना म्हणतात, काय कवे कैलास, तू जर कामात असशील तर तुझ्या गुरुला थांब म्हणून सांग, तू जर कामात असशील तर तुझ्या ईश्वराला थांब म्हणून सांग. जे अभ्यास करतात ते त्यांचा गायक आहे, त्यांनी अभ्यास करावा. थकून आलेल्या नवऱ्याला कन्नड वचने बसवांना सांगतात, थकून आलेला नवरा आहे, म्हणजे ऑफिसला जाऊन थकलाय तो, आता घरी आलाय आणि त्याला मिसेस विचारते, तुमच्याकडे टेम्परेचर 42 क्रॉस केलं असेल, काय 42चं टेम्परेचर आहे, ऊन आहे, किती रापले, फुल शर्ट घाला नसतो, टी शर्टवर फिरतो, तुझी मला लई काळजी वाटते. असं गोड काळजी करणं शरणांना मान्य नाही म्हणून सांगतात बसवांना. गोड काळजी गोड मी हा ಬಾನು ವಾ ಕಳ್ಕೊಳ್ಳ ನೀವು ಹೆಂಗಿದ್ರಿ ನಾವು ಚಲೋ ಇದ್ದೀವಿ, ನೀವು ಹೆಂಗಿದ್ರಿ ನಾವು ಬಿ ಚಲೋ ಇದ್ರಿ, ಆಯ್ತು ಓಕೆ ಚಲೋ ಇದ್ರಿ बस. अशी काळजी शरणांना मान्य नाही. बसवांना म्हणतात, कष्ट करून आलेल्या, बाहेर थकून आलेल्या नवऱ्याला तू हातपाय धुवून घे आणि तुला एक भाकरी करून वाढते. असं जर स्त्री म्हणत नसेल, पातक आहे ते. हशिदुबंद गंडगे उणालिक केड दे असा शब्द आहे. म्हणजे जेवायला न देता, तुझी मला लई काळजी वाटते, तुझी मला लई काळजी वाटते, तू काळजी तुझं झालं, तुला काहीतरी वाईट झालं, बरं वाईट झालं तर माझं कसं, हे जे बोलती ती माय मिसेस, ते पातक आहे. बसवांनी हे 12व्या शतकात सांगितलं. जर मला मिसेस म्हणते तू जेवणार आहेस का, हो जेवणार आहे, मग किती जेवणार आहेस तू, हां थोडं भात खाईन मी, ओके, मग ती कॅल्क्युलेशन करते. तिचा मी अनादर करत नाही आहे, मी कुणाही अनादर करत नाही, त्यांचं कामाचं नियोजन असेल ते, त्याही पेक्षा ठीक आहे तू जेवढं जेवशील तेवढं जेव, तुझ्यासाठी मी ताट बाजूला काढून ठेवलंय,
मी रात्री उशिरा जातो, तू तुझेवाणी तू झोप. ही संस्कृती बसवण्णांनी 12व्या शतकात सांगितली होती. नुडिदरे मुक्तीला हारದಂತಿರಬೇಕು, नुडिदरे स्फटिकದ ಶಲಾಕೆಯಂತಿರಬೇಕು. तुमची वाचा, तुमचं वागणं शुद्ध असलं पाहिजे. ते सांगत असताना बसवण्णा पुढं सांगतात की परसदीय महादेवी अंबे, आई देवी आहेच जी भूमिका होती आपली, दुसऱ्यांची पत्नी ही महादेवी आहे. म्हणजे तू प्रत्येकजण कल्याण कसं झालं, कल्याणाची भूमिका कशी झाली, कल्याण म्हणजे चोर नाही आहे. आज आपण नवीन नवरा नवरी जर पाया पडायला आले की आपण त्यांना सहज आशीर्वाद देऊन जातो, तुझं कल्याण हो. ते कल्याण हो म्हणजे काय हो, काय व्हायचं आहे की तुझ्या आयुष्यात दारिद्र्य नसायला पाहिजे, तुझ्या आयुष्यात अंधश्रद्धा नसायला पाहिजे, तुझ्या आयुष्यात याचक नसायला पाहिजे, तू कायक दासोही असायला पाहिजे. बसवण्णा सांगतात कल्याणामध्ये आता चोर नाही आहेत, कल्याणामध्ये आता भिकारी नाही आहेत, कल्याणामध्ये आता याचक नाही आहे. देवा मी कुणाला देऊ, माझ्याकडे कोणच येईना आता मागायला. भक्ती इल्लद बडबा नानय्या म्हणतात. त्या सगळ्या गोष्टी बसवण्णांनी कर्मकांडाच्या पातळीवर, अंधश्रद्धेच्या पातळीवर आपण कित्येक गोष्टी सांगू शकतो की बाबा बसवण्णांनी यज्ञयाग नाकारलेत, व्रतवैकल्य नाकारलेत. ते यज्ञात बळी देणाऱ्या, मी सहज म्हणून गेलो की बाबा आजच्या आपले स्वामीजी यज्ञ करायला लावतात, यज्ञात बळी दिल्या जाणाऱ्या बोकडाला म्हणतात बसवण्णा. बोकडा रड, ते शास्त्र सांगणाऱ्या पंडितासमोर रड, बोकडा रड, पुराण सांगणाऱ्या पंडितासमोर रड. तुला ते कापणार आहेत आणि तुला ते कापून शिजवून खाणार आहेत, त्यांच्यासमोर रड. उडल संगमदेव अशा गोष्टीला मान्य करणार नाही. बसवण्णांचा विचार काळाच्या सोबतीचा नव्हे तर काळाच्या पुढचा आहे. व्हायला काय, बसवण्णांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, शर्मांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, पुन्हा तीच वैदिक व्यवस्था, तीच सिस्टीम ओरिएंटेड आपण काम करतो. ती सिस्टीम बसवण्णांचीच नावं घेत, शरणांची नावं घेत पुन्हा तुमचा ताबा घेतला आणि त्यांनी ते सांगितलं. बसवण्णा गुरु म्हणते की नाही, हो मग मी तुमचा गुरु आहे. बसवण्णा जंगम म्हणते की नाही, हो आम्ही सगळे जंगम आहोत. बसवण्णा लिंग म्हणते की नाही, हो हे बघ लिंग. ह्याच गोष्टी पुन्हा 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 लावल्या. बसवण्णांच्या अष्टावरणातले जे काही तत्वज्ञान आहे, ते संकल्पना आहे, ते विचार आहे. कालयुगामध्ये काय झालं, एक असंच गाव होतं. एका गावामध्ये एक आजी होत्या. तुम्ही म्हणाल की आजी का प्रत्येक गावाचंच असते. मोठा वाडा होता, मोठा वाडा, दूध होतं. आजी जरा श्रद्धाळू वगैरे असावे आणि आजी दर सोमवार, अमाशी, पौर्णिमा, हब्बा, हुणवी करायच्या, कुलाचार पाळायच्या. त्या आजी दर पौर्णिमेला स्वामीला जेवल्याशिवाय जेवत नाही. त्या स्वामी जो कोणी आहे ते त्यांना, आज मी शाळेला असताना हाफ चड्डी घालून स्वामी म्हणून जेवण करून आलोय आणि मला त्या जेवणापेक्षाही ते ₹1.25 जास्त खपवायचं, ते ₹1.25 मला. तर त्या आजी होत्या, त्यांना स्वामीशिवाय त्यांचं चालत नव्हतं. आजी स्वामी यायचे, मोठा वाडा होता, दूध दुभतं होतं, काही म्हशी होत्या. आपणही आणखी आपण लहानपणी जर आपण 50चे जर असू तर आपण लहानपण आठवलं तर आपल्याला ते सगळं कळतं. आपण 40चे असू तर किंवा 30च्या आतले असू तर आपण आपल्या आईकडून, आपल्या आजीकडून ते सगळं नमक भाळ धोड वाडा येतो, भाळ धोड कोटी येतो, आकडे मी बकडी तू, ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतील. असं मोठं वाड्यामध्ये स्वामीला जेवायला बसवायची आजी आणि दूध दुभतं असायचं. स्वामी आल्यानंतर आजी जेव्हा जेवायला वाढायच्या त्यावेळी एक मांजराचं पिल्लू ते मध्ये 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 करायचं, म्याऊ म्याऊ. ते दुभतं असल्यामुळं ती यजमानच असं, आज पाहतो आपण मांजराला माझी आजी बोलायची, बंदिली नडवे आई दूर तुंबा तिरगाडू असं म्हणायची. ती तसं ते पिल्लू इकडून तिकडं फिरत होतं. फिरत असताना आजीला वाटलं की आता हे स्वामी तर जेवायला आलेले आहेत, ते स्वामीच्या ताटात हे तोड झाले. मग तिनं सांगितलं सुनेला, हे तंगी ಒಂದು बुट्टी कुडू, ते व्हेंटिलेशन असलेलं दुर्डी बुट्टी म्हणतो आम्ही त्याला, हवा आरपार जाते त्याच्यात. जर आणखी जरा मोठं असेल, लहान असेल तर त्याच्यात भाकरी ठेवतात,
त्याच्यापेक्षा जर मोठे असेल तर ते डोळणी वगैरे म्हणतो आपण त्याला, ते तसं दुर्डी बुट्टी. तंगी जर बुट्टी कुडू म्हटल्यावर त्या तंगीनं त्या सुनबाईनं ते बुट्टी दिलं, त्या बुट्टीची त्या मांजराच्या पिलावर ठेवलं आणि स्वामींची पूजा झाली. स्वामींनी मंत्र सांगितले, स्वामी जेवले. जेवल्यानंतर स्वामी दक्षिणा दिली, स्वामी गेले. हे आजी असताना हे असंच चालायचं. आजी गेल्या काळांतरात आजीची जी सुनबाई होती त्यांचा जो मिस्टर होता त्यांनी काहीतरी BEd केलं असावं किंवा डॉक्टर झाला असेल. ते जतसारखे किंवा सोलापूरसारख्या मोठ्या शहरात आले, शिफ्ट झाले. ते शिफ्ट झाल्यानंतर कुलाचार महत्वाचा आहे. तर आपण ठीक आहे दर सोमवार करायचं नाही, आत्ती आपले दर सण तरी दर पौर्णिमा तरी करू ना आपण. हे नाही म्हटलं ठीक आहे करूया. पूजेची तयारी झाली, स्वामी पाहिजे. ते सर म्हटले, मी शिक्षक मुद्दाम म्हणतो की ते म्हणले की माझ्या शाळेत 1-2 स्वामी आहेत, शिक्षक आहेत, ते पूजा पण करतात, मी त्यांना बोलवतो. किंवा एखादा तो पत्रकार असेल तर तो म्हटलं चंदगड एक आहे माझ्याकडं, मी चंदगडला बोलून घेतो, सोयीचा आहे, तोही जेवून जाईल. मग ठरलं. ती जी मॅडम होती, जी मिसेस त्यांची, ती अरेस्टलाच झाली. आता स्वामी तरी येणार आहे आणि आपल्या घरात बॅक्काचा नाही आहे. आता बॅक काय करायचं. ते म्हणले, सर म्हणले हां ठीक आहे तुझाही प्रॉब्लेम बरोबरच आहे, काय आहे त्याचं. नाही त्या असं करायची, तीही मारते. ते म्हणले ठीक आहे शेकडच्या शेजारी कोणाच्या तरी कॉलनीमध्ये आहे का बघतो. आणि ते तिथून एक मांजरचं पिल्लू आणलं. ते पिल्लू ठेवलं. स्वामी आले, स्वामी जेवले, स्वामी सगळे पूजा वगैरे केले, दक्षिणा घेतली, स्वामी निघून गेले. पुन्हा काल बदलला. त्यांची सुनबाई, त्यांचं पिल्लू मोठं झालं, ती सुनबाई आली. तिला फ्लॅट संस्कृती माहीत होती. ती म्हटली आता आपण वर्षातला एकदा करू. आपली आजी दर आठवड्याला दर सोमवारी स्वामीला जीव घालायची. माझी सासू दर महिन्याला दर पौर्णिमेला जीव घालायची. किंवा नक्षत्रिकेला एकदा तरी मला जीव घालू दे. नवरा म्हटलं हा बरोबर आहे, ठीक आहे तसं करू. बसव जयंती पण असते. सगळं ठरलं. हायटेक स्वामी आला. आता मोबाईलवर अपॉइंटमेंट असलेला कुंडली पत्रिका वगैरे सांगणारा. बसवांनी ज्या ज्या गोष्टी नाकारल्यात त्या सगळ्या गोष्टी तो सांगायचा. प्रत्येक गोष्टीचा उपाय सांगायचा, अँटिट्यूड सांगायचा. असं केलं तर तसं करू, हे इकडं करू, वास्तू सांगायचा. एकदम हायटेक स्वामी होतो. लॅपटॉप घेऊन करायचा. हां हा शाणा आहे, याला आपण बोलूया. डन झालं. मग त्याला आधी तो आला, काय काय तुमची रिक्वायरमेंट यादी घेतली त्यांनी. तर ही बाई ती मॅडम ती सांगायचं कसं याला. नाही आमचे कुळाचार आहे, आमच्याकडं ते मांजर एक असायचं आमच्याकडं पूजेला. आता मांजरच मिळत नाही. ते मुलं आता अजून खरी बॅक्टारा घेतली ती. महाराज म्हणले प्रश्न गंभीर आहे, प्रश्न जरा गंभीर आहे, जेन्युन आहे. माझ्याही मी एवढ्या पूजा केल्या तर नाही आहे. इतर उपाय भरपूर होते. आजीवरती तिला आंबे खायला वाटायचे आणि मला लोकांनी चांदीचे आंबे दिले, हे सगळं माहीत होते. हा बॅक्टा प्रकरण जरा नवीन आहे. आपण काहीतरी उपाय करूया. आणि मी माझ्या गुरुशी बोलतो. यादी वगैरे घेऊन गेला आणि तिने सांगितलं काय काळजी करू नका, ह्याच्यावर उपाय सापडला. पूजा सुरू झाली. त्याने म्हटलं काय उपाय. त्यांनी चांदीने बॅक माडरी म्हटला. भंगार माडरी, सोन्याचं बॅक करा, मांजराचं पिल्लू करा सोन्याचं, नसेल जमत तर चांदीचं करा. चांदीचं बॅक करा. मी जिथं पूजा करेन तिथं पुढे ते पलटी मारून ठेवा. पूजा होईल, माझं जेवण होईल, मला दक्षिणा तर देणारच तुम्ही. ते बॅक मला देऊन टाका. ते येऊन तुम्ही काय करणार. तुम्हाला पुण्य तुम्हाला पाहिजे ना. हा पुण्य विक्रेचा धंदा जो आहे, देव आणि देवाच्या मध्ये जी मध्यस्थीचा जो बिझनेस आहे, आपण तो बिझनेस ओळखावा. या बिझनेसची सुरुवातच अंधश्रद्धेपासून होते. या बिझनेसची सुरुवातच अंधश्रद्धेतून होते. मूढनंबिके ज्याला कन्नड शब्द आहे त्याच्यातून होते, गैरसमजातून होते आणि देवाच्या भीतीतून होते. नाहीतर देव कोपेल, नाहीतर देव कोपेल. उडल संगम देव हा सर्वांना समष्टीचा विचार घेऊन जाणार आहे, सर्वांना समसमान घेऊन जाणार आहे. तो नादप्रिय नाही. तो सहज आवाज दिले की आपल्याला ओ देणार आहे आणि आपल्या कल्याणाचा विचार सांगणार आहे. तो तुझ्यात आहे,
तो माझ्यात आहे. कायकवे कैलास, कायवे कैलास पहिल्या टप्प्यात, नंतर कायकवे कैलास ही भूमिका बसवांनी सांगितली. बसवांनी हे सांगितलं, पूजा आपण करून घेतो. लिंगायत जास्त असतील, पुन्हा गृहीत धरूनच बोलतोय मी. लिंगायत माणूस पूजा करत नाही. त्याला तुम्ही काही नाव न सांगा, त्याला वीरशैव म्हणा, वीरशैव लिंगायत म्हणा, वीरशैव लिंगायत हिंदूच म्हणा, काहीही म्हणा, पण जर तो लिंगायत असेल तर तो लिंग पूजा करत नाही. तो लिंग पूजा करून घेतो. आपली आजी जर पूजेला बसली असेल, आपले आजोबा जर पूजेला बसले असतील, तर रस्त्यात दारात एक तिचं त्यांची नात आहे, त्यांचा छोटा मुलगा आहे, त्यांना जर आपण विचारलं तर यान मांडलं तर मुत्या काय करायला तुझी मम्मी विचारलं तर ती सांगते लिंगपूजा माळतो कटाळ. लिंगपूजा आपण करून घेतो. एक असं धरत असताना त्याला फुलं वाहतो, 2 फुलं आपल्या डोक्यात ठेवतो. जो आचारस्थ लिंगायत आहे तो आपल्या कानात फुलं ठेवतो, आपल्या डोक्यावर फुलं वाहतो. माणसाला देव करण्याची प्रक्रिया, माणूस केंद्रित देव असल्याची प्रक्रिया बसवांनी सांगितली. आपण मात्र रोज रोज नव्या नव्या देवाकडे गेलो. 36 कोटी कमी होती की काय, रोज एका नव्या महाराजाला जन्माला घालायला लागलो, नवीन एक धर्ममार्तंड जन्माला घालायला लागलो, नवीन एक दृष्टांतवाला महाराज जन्माला घालायला लागलो. तरीही आपण त्याला मदत करताना विचार सांगतो, लोकांना जस्टिफिकेशन देतो. मी मॅडम पुढं त्यांना आवडणार नाही आहे तरी पण सांगतो. आपण म्हणतो आम्हा कायबी हायकाने थळी कुडतेव, आम्हा स्वामी हाना थळ कुडतेव, आम्हा यान माडताना अजून ओढाला, असं आपण त्याचं जस्टिफिकेशन देतो. आपण मात्र एका पुन्हा नव्या अंधश्रद्धेला जन्माला अप्रत्यक्षपणे घालत असतो. या सगळ्या गोष्टी किती सांगितल्या तरी काळाच्या ओघात महात्मा बसवांना किती पुढचे होते आपल्याला ते लक्षात येतं. आपण जर रस्त्यात घरातून बाहेर पडलो, प्रत्येक चौकात त्या ट्रॅफिक पोलिसासारखं आपल्याला शरण भेटतात, आपल्याला चांगले मार्ग दाखवतात. त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला शरणांची सप्तसूत्री बुद्धांनी सांगितलेलं आहे. पंचसूत्र सांगितले, पंचशील म्हणतात त्याला. महावीरांनी सांगितलेलं आहे ते 5 सूत्र आहेत. बुद्धांच्या काळी नशाबाजी बहुधा जास्त असावी. बुद्ध चोरी करू नको, खोटं बोलू नको, हिंसा करू नको हे सांगत असताना नशाबाजी करू नको म्हणून सांगतात. महावीरजींनी मात्र पुन्हा चोरी करू नको, खोटं बोलू नको, हिंसा करू नको हे सांगत असताना ब्रह्मचर्याचा आग्रह धरतात. बसवादी शरणांनी मात्र सप्तसूत्र सांगितलेले आहे. त्यामध्ये पंचसूत्र तर कॉमनच आहेत. चोरी करायचं नाही आहे, तुला खोटं बोलायचं नाही आहे, तुला कुणाची निंदा करायची नाही आहे, तुला हिंसा करायचं नाही आहे. 2 गोष्टी ॲडिशनल सांगितल्या बसवांनाने, ते आवर्जून आपल्याला सांगायला हवं. तन्न बंडीस वेडा म्हणतात बसवांना. मी लय हुशार आहे अण्णा हे माझी ओळख करून देताना वाचलं, मी हसत होतो खाली. हा फॉर्मॅलिटीचा भाग आहे. आपण किती मीठ मिरची त्याला लावायला पाहिजे. तन्न आपलं मी लय हुशार आहे अण्णा सांगू नको, तू किती शहाणा आहे आम्हाला माहीत आहे असं म्हणायला पाहिजे. इदिर वाळीवलू बेडा अण्णा तुम्ही लय हुशार, तुमच्यामुळं सगळं झालं. पाटील लय तुमच्यामुळं झालं की पाटील म्हणते सांग रे सगळ्यांना चहा, असं नाही व्हायला पाहिजे. तुझ्या स्वार्थासाठी तू लोकांचं कौतुक करू नको. बसवांनी सप्तसूत्री सांगितलं, हे शेवटचं सूत्र होतं. इदिरू हळीवलू बेडा, तुझ्या स्वार्थासाठी तोंडपाटी करू नको. जेव्हा एखादं काम घेऊन डॉक्टर साहेबांकडे एखादा माणूस येईल, त्याचं कौतुक करत असेल तर पाटील साहेबांच्या लगेच लक्षात येतं, सरांच्या डॉक्टर सरांच्या लगेच लक्षात येईल हा कौतुक करतोय आपल्याला, ह्याला काहीतरी पाहिजे. अण्णा बास कर, तुझं काय असेल ते सांग, असं म्हणून ओके डन, हो तर हो नाही तर नाही. असं स्वार्थासाठी तू कुणाचं कौतुक करू नको आणि तुझ्या कौतुकाचा ढोल भरू नको. तन्न बन्नी बेडा इदुरू हळीयलू बेडा. पहिले 5 सूत्र फलबेडा फलबेडा ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯೇ ಬೇಡ रागावू नको. अन्यರಿಗೆ असह्य पडಬೇಡ, इतरांचा दुस्वास करू नको. तेरी साडी मेरी साडीची सफेद तेसे, तुझं गंटन माझ्या गंटनापेक्षा जास्त वेळाचं कसं, असं म्हणू नको. ह्या ज्या गोष्टी 7 जर पाळलात तुम्ही, हे काय आहे? इदे अंतरंग शुद्धी, हा अंतरंग शुद्धीचा मार्ग आहे. इदे बहिरंग शुद्धी, हा बहिरंग शुद्धीचा मार्ग आहे. तुम्हाला आतून बाहेरून, पुन्हा बसवांचं वचन आहे, वळगू कल्याण वरगू कल्याण. अंतरंग शुद्धी तुमची होते, बहिरंग शुद्धी होते. अंतरंग आणि बहिरंग शुद्ध करण्याचा जो फॉर्म्युला 12व्या शतकात आजपासून
950 वर्षापूर्वी महात्मा बसवांनी आपल्याला सांगितलं. हे जर आपण केलो आपल्याला इदे नम्म कूडल संगम देवाने उलिस्व परी नोडा, हाच कूडल संगम देवाला ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. पुन्हा तिथे कोणती अंधश्रद्धेची गरज नाही, कोणत्याही कथा करण्याची गरज नाही, कर्मकांड करायची गरज नाही, कुणाला नवस बोलण्याची गरज नाही. हे जर 7 सप्तसूत्री आपण पाळलं तर ईश्वर आपल्याला प्रसन्न होतो हे सांगतो. आणि मी काय बोललो ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल राहून बऱ्याच गोष्टी आहेत त्यात टोकदार, जास्त स्पष्टपणे बोलायला पाहिजे. वेळेच्या मर्यादा आहेत आणि बरोबर 1 तास झाला. कुणीही घड्याळ बघावं, 1 तास झाला. 1 तासभर आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानावे किती ते कमीच आहेत. मला इथं बोलण्याची संधी दिलीबद्दल जगज्योती बसवेश्वर महाराज बहुउद्देशीय संस्थेचे मी आभार मानतो. काय चुकलं असेल तर तुमच्याच एक शेजारचा मुलगा अ बॉय टू नेक्स्ट डोर असं समजून मला माफ करा. या अपेक्षासह एक जाता एक गोष्ट सांगतो. MM कलबुर्गी सर जेव्हा गेले, कलबुर्गी सरांची जेव्हा हत्या झाली, कारण कलबुर्गी सर बसवांना सांगायचे, खरे बसवांना सांगायचे, त्यांची हत्या झाली. कुणी हत्या केली? या सनातन व्यवस्थेने त्यांची हत्या केली. ज्यांना पुन्हा देवळातच बांधायचं आहे, ज्यांना आजही शनीच्या चौतऱ्यावर महिलांना प्रवेश नाही. राष्ट्रपती आज आपले कोविंद होते मागच्या वेळी, त्यांना काशीच्या विश्वेश्वर मंदिरातून बाहेर काढलं जातं. मंत्री असलेल्यांना मंदिरात घेतलं जात नाही कारण तो शूद्र आहे म्हणून, कारण ती महिला आहे म्हणून. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर कलबुर्गी सर किती काळाच्या पुढं होते. कारण एक डच म्हण आहे, तर डच म्हण अशी आहे जी समारोप होण्यापूर्वी मला सांगायला पाहिजे होतं. ते असं आहे, दे ट्राईड टू बरी मी, दे ट्राईड टू बरी मी बट दे डिडंट नो आय वॉज अ सीड. त्यांनी खूप प्रयत्न केला मला गाडण्याचा, त्यांनी खूप प्रयत्न केला मला नष्ट करण्याचा, मला जमिनीत पुरून टाकलं त्यांनी, परंतु त्यांना माहीत नव्हतं मी बीज होतो, मी बीज आहे. पुन्हा जेव्हा चांगला पाऊस पडेल, पुन्हा जेव्हा वातावरण प्रतिकूल जाऊन अनुकूल होईल, पुन्हा जेव्हा सगळं जोडून येईल, पुन्हा मोठा पाऊस येईल, मी नव्या जोमानं बाहेर येईल, नवे बीज जन्माला घालेन, नवीन झाड होऊन जन्माला येईल. बसवांना हा बीज बसवेश्वर आहेत असे बिया आपण सीड बदल म्हणून डॉक्टर पटणताई आणि डॉक्टर साहेब आपण बिया पेरण्याचं काम करतायत. आपल्या कामाला शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी. धन्यवाद.